5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली। सुट्टे काढून ठेवा, खनखनीत पैसे काढून ठेवा। 10 रुपये नाणं चालतं का? 10 रुपये 10 रुपये 4 रुपये काय नाही, 2000ची नोट पाहिजे। 2000ची नोट पाहिजे तर 2000ची गुलाबी नोट पाहिजे मला, लक्षात घ्या। हा हे बघा 2000ची नोट, ही नोट असेल तरच गाडी द्यायचं, लक्षात घ्या। पोखरू आणावं लागेल द्यायला तुम्हाला, गाड्यावरून पोखरू आणावं लागेल, काही हरकत नाही, मला नको तुमचे पैसे। मी जनतेचा प्रतिनिधी, मी काही पैसे घेऊन तिकीट देत नाही। तर आता लक्षात घ्या, एकेकाने पक्ष न्याय बसायचं। कसं? कारण रात्र झाली, आता तुम्ही एकत्र बसता हे मला माहिती आहे, त्यामुळे तसं नाही बरं का। आपला पक्ष जे त्या पक्षाच्या साईडने बसायचं आणि फक्त 4-4 लोक यावर का। गाठली पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली। गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच। मंडळी, आपण पोहोचलो नगरमध्ये। नगर, ज्या नगरामधून एकदम जबरदस्त राजकीय भूकंप झाले। हा, एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले मोठमोठ्या घराण्यांना, ज्या घराण्यांची काही वर्षांची परंपरा होती एका पक्षाबरोबर, त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलला। म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये गेले। भाजपमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि इकडं राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली लोकसभेसाठी, बरोबर ना। आता जरा राजकारणाबद्दल आपण बोलूया। बेरोजगारीचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये फार मोठा आहे, याच्यावर कुठलंही चांगलं काम झालं नाही। मी माझ्या माध्यमातून 1 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे। 1 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहेत। तुमचं काय विजन आहे? तुम्ही कशामुळे उभे राहणार आहात? जे आतापर्यंत जे सत्तेपासून लोक बाजूला राहिले त्या वंचितासाठी मी काम करण्याचं ठरवलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाला संविधान दिलं आणि काही मंडळींनी आता संविधान ते धोक्यात आलेलं आहे, ते संविधान जिवंत राहावं, वाचावं, याच्यासाठी आमचा लढा आहे। याच्यासाठी तुमचा लढा आहे। तुम्ही कशासाठी, कोणत्या प्रश्नावर लढणार आहात तुम्ही? महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा 2 कोटीच आहे। मराठा समाज असन, मुस्लिम समाज असन, धनगर समाज असन, भाजप सेनेने आम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असं म्हटलं आणि 250 कॅबिनेट झाल्या तरी आम्हाला आरक्षण दिलं नाही। धनगर समाजाचे सगळे प्रलंबित प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। धनगर समाजाचे आणि इतर समाजाचे पण सोडवायचे, सोडवावेच लागतील। नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। सगळं ठीक आहे ना? डॉक्टर साहेब तुमच्याकडे आलेत, ते आलेत का ते लादलेत का काय झालंय? आर यू हॅपी विथ द डॉक्टर साहेब? विखे घराण्याशिवाय नगर जिल्ह्याचं राजकारण हलतच नाही। ह्या बस मध्ये जेवढ्यांनी तिकीट घेतलेत हे सगळे विखे पाटलांच्या तिकिटावर आजपर्यंत आलेले आहेत। विखे पाटील घराणा हा एक नगर शहराचा आयडॉल आहे, नगर जिल्ह्याचा आयडॉल आहे, महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे। अनेक संस्थांमध्ये आधुनिकता आहे, आधुनिकतेच्या माध्यमातून बेरोजगारी उपलब्ध करण्यासाठी आणि रोजगारी उपलब्ध करण्यासाठी अधिकारी IAS IPS असे आम्ही घडवलेले आहेत। आमच्या शिवाय विखे पाटलांशिवाय नगर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं राजकारण हलतच नाही। आमची अलर्जी असल्यामुळे मी आता इथून हलतो, जरा थोडा पुढे जातो मी। तुम्ही हलत नाही म्हणल्यावर मला वाटलं काय खरं नाही आता आपलं काय। मला सांगा, तुम्ही त्यांच्या बरोबर इकडे आलात का तुम्ही ऑलरेडी इकडे होतात? मी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासूनचा कार्यकर्ता आहे। म्हणजे विखे पाटील साहेब गेल्या 25 वर्षापासून विखे पाटील आता आलेत। आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे। कशामुळे केलं स्वागत तुम्ही? स्वागत करण्याचं कारण डॉक्टर आहेत म्हणून? ते डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, रोग पळून काढतील असं वाटतं। विकासाची एक त्यांच्याकडे दिशा आहे। त्यानंतर ते तरुण आहेत, सर्वात महत्त्वाचे तरुण आहेत, तरुणांचे प्रश्न ते जाणतात। विकासासाठी जर यांनी पाठिंबा दिला असेल तर नगर शहरातली बाजारपेठ महत्त्वाची आहे, जिथे महिला 5 ते 6 तास
नाही नाही, जिथे महिला बाजारपेठेत 5 ते 6 तास कधीतरी शॉपिंगला किंवा कुठल्याही प्रोग्रामसाठी शॉपिंगला ह्या बाजारपेठेत जावं लागतं, त्यावेळेस यांना एक शौचालय सुद्धा तिथे बांधता आलं नाही आजपर्यंत. महिलांचा एवढा प्रॉब्लेम होतो, तर विकास आजपर्यंत कोणी केला? कोणी विकास केला नाही. विकासासाठी जर यांनी एकमेकांना पाठिंबा दिला असेल, हे बोलतात की आम्ही विखे साहेबांना इथे आणलंय, तर तालुक्याचा उमेदवार तुम्ही शहरावर लादता कसे काय? आजपर्यंत कुठलं काम केलं विखेंनी इथे? आजपर्यंत विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचे वडील होते, तर त्यांनी जिल्ह्याकडे शहराकडे कधी बघितलं नाही, तर लोणी आणि प्रवराचाच विकास केला. नगर शहरात मला सांगा विखेंनी काही काम केलं का नाही? कुठं इथलं काय काम आहे? इथं काय काम नाही, कारण विखे काय काम आहे? मला एक सांगा, विखे साहेबांच्या दक्षिणेमधल्या कामाचा कुठे काय प्रश्न आला? दक्षिणेमध्ये काय प्रश्न आला? विखेने कामच नाही केलं. एक मिनिट, आता हे सांगतात विखेंनी काही काम या केलं. ठिकाणी असणाऱ्या कोर्टाची इमारत आहे, सुसज्ज अशी कोर्टाची नव्याने इमारत झालेली आहे. ती विखे पाटील विधी आणि न्याय खात्याचे मंत्री असताना झालेली. विखे पाटील परिवहन मंत्री असताना या ठिकाणी आरटीओ ची बिल्डिंग झालेली आहे. मी स्वतः वकील आहे. मी वकील आहे. ऑफिस नगरचा ऑफिस विखेने बांधलं. कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग त्यांनीच केलेली आहे. आम्ही असं करतो, असं बोला. शासकीय इमारती त्यांचा संबंध आहे आणि काँग्रेसने केलेली नाही. बोला, तुम्हाला काय बोलायचं? या ठिकाणी नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये एक चांगला उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. निश्चित उद्याच्या काळात या नगर जिल्ह्याचं भवितव्य अत्यंत चांगलं राहील. यांनी आता मुद्दा काढला, नगरच्या कोर्टाची इमारत विखेंनी केली म्हणले. जर भारतीय जनता पार्टीला हे मंजूर असेल की नगरच्या कोर्टाची इमारत विखेंनी केली, तर नगरच्या कोर्टाची इमारत जेव्हा राधाकृष्ण विखेंनी केली तेव्हा ते काँग्रेसचे मंत्री होते. भारतीय जनता पार्टीला मंजूर आहे का? सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर सगळ्यात झालेला त्यांचा चांगला पायगुण आपल्याला गाडीतच दिसून येतोय की मागच्या इलेक्शनच्या इश्यू नंतर ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती तुटली, त्या युती तुटल्यानंतर भाजप सेना नगर शहरामध्ये सगळ्यात जास्त कलुषित वातावरण हे शहरातल्या भाजप सेनेत होतं. तेच आपण आज बघतोय की भाजप सेनेचे आमचे माजी महापौर, माजी नगरसेवक आणि सगळे यंग कार्यकर्ते विखेंना निवडून आणण्यासाठी, हा विखेंचा पायगुण इतका चांगला आहे की विखेंना निवडून आणण्यासाठी भाजप सेना हे एक कॉमन मित्र हे पूर्ण एक दिलाने काम करतायत. असं दुसऱ्या कुठल्या पक्षात दिसतं का? कुठे आहेत काँग्रेसचे नगरसेवक जे राष्ट्रवादी बरोबर काम करतायत? या युतीचा हा विखेंच्या पायगुणाचा एक चांगला संगम आहे की जे आमचे दुरावलेले मन होते ते परत या निमित्ताने एकत्र जोडून आले. म्हणजे मला सांगा युतीमधली मनं जुळवण्यासाठी आघाडीमधला उमेदवार तुम्ही आयात केला. म्हणजे तुमचे संबंध मधुर करायला तिसरा माणूस लागतो तुम्हाला. दिस इज व्हेरी बॅड. की आपण प्रथमतः नगर शहराचे नागरिक आहोत. नगर शहराचा विकास आणि तरुणांचा विकास या दृष्टीने आपण सर्वांनी चर्चा करावी. आपापल्या उमेदवारांचं समर्थन करताना विकासावर देखील आपण चर्चा करा. कारण काळाची गरज हा तरुणांच्या दृष्टीने विकास आहे. नगरची लोकसंख्या, नगर दक्षिणची लोकसंख्या 18,50,000 आहे. या 18,50,000 लोकसंख्येमधून भारतीय जनता पार्टी शिवसेनेला उमेदवार नाही मिळत का? का बरं बाहेरचा आणला तुम्ही? दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित घराण्यातले आहेत, घराणेशाहीचे वारसदार आहेत. सत्ता आणि संपत्तीतून पद मिळवायचं आणि त्याच्या आधारे परत पैसा कमवायचा. या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली जनता पूर्ण भरडली गेलेली आहे आणि राज्याचे नेते म्हणवतात स्वतःला. इथली इंडस्ट्री यांनी वाढवली नाही, इथले बेरोजगारीचे प्रश्न यांनी सोडवलेले नाहीत. त्यामुळे हा फक्त भपका आहे आणि या भपक्यात नगरची जनता आता भरडली जाणार नाही. या ठिकाणी विकास नसलेल्या चेहऱ्यासमोर एक विकासाचा चेहरा आमदार संग्राम भैया जगताप म्हणून शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. या शहरामध्ये विकासाची गंगा आणल्यानंतर त्यांची उमेदवारी गावा शांत बसा काय विकासाची गंगा या शहरामध्ये आणल्यानंतर त्यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. समोरच्या उमेदवाराचं विकासाचं एक कामही नाहीये, फक्त मोठ्या बापाचा मुलगा म्हणून या ठिकाणी त्यांची उमेदवारी त्यांना दिलेली आहे. खऱ्या अर्थानं जर राजकारण इथलं नेमकं काय आहे ते जर बघायचं असेल तर आपल्याला पत्रकारांनाच विचारावं लागेल. काय नेमकं राजकारण आहे नगर मधलं? आता नगर शहरामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये मगाशी चर्चा झाल्यानुसार नगर शहराचा विकास जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग याला भाजप सेनेतले घटक कारणीभूत आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीतले घटक मंत्री सुद्धा कारणीभूत आहेत.
मुळात नगर जिल्ह्याचं राजकारण, शहराचं राजकारण हे व्यक्ती केंद्रित राहिलेलं आहे कायम. आताची निवडणूक सुद्धा त्याला अपवाद नाही. फक्त एकच आहे की 2 प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार यावेळेचे जे आहेत ते तरुण आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. दोन्हींपैकी भाजपचे जे उमेदवार आहेत ते आयात केलेले 100% उमेदवार आहेत. भाजपला उमेदवार मिळाला नाही असं म्हटलं तरी चालेल. शेवटी त्यांना ती परिस्थिती ओढवली आणि त्यांना विखे पाटलांना उमेदवारी द्यावी लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये आज निवडणुकीचं जे चित्र समोर आलेलं आहे आणि त्यातून ही व्यक्तीसाठी निवडणूक आहे की समाजासाठी निवडणूक आहे असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे. पूर्ण नगर जिल्ह्याकडे पाहत असताना 91 सालचे इलेक्शन सगळेजण कायम डोळ्यापुढे ठेवतात. 91चं ते शरद पवारांनी जे सांगितलं 91ची पुनरावृत्ती करू, हे करू, जसं शिवाजीने सांगितलं की हे सगळे आयातच आहे आणि यांना कोणालाही पक्षाचं देणं घेणं नाहीये. म्हणजे असं काय नाही की माझा पक्ष आणि तुमचा. अख्खा नगर जिल्हा जे आहे प्रत्येकाचा जो आहे तो त्यांनी स्वतःच एक संस्थान आहे. मी जिथं जाईल तो माझा पक्ष. विखे साहेबांची घोषणा होती की राम रहीम मायकल चुन के लाव सायकल. तर राम रहीम मायकल ही काँग्रेसी विचारधारा ते सुजय विखेंचा भाजप प्रवेश असा एक राजकीय प्रवास. जबरदस्त शिफ्ट आहे. आणि त्यानंतरचा झाला की जर समजा इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप म्हणजे नगरपालिकेमध्ये बीजेपीला विकासाच्या मुद्द्यावर सपोर्ट करतात. म्हणजे त्यांना पक्षाशी काही देणं घेणं नाही, विखेंनाही पक्षाशी देणं घेणं नाही. आणि मुळात असं आहे की इतर दोघांच्या तुलनेत दुसरा कोणी व्यक्ती सक्षम नाही की आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठीच जे काही क्रायटेरिया लागतो. आपण इकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे की इलेक्टिव्ह मेरिट तर ते लोकांचं जे आहे सर्वसामान्यांचं बसत नाही. त्यामुळं कुणी किती जरी सुशिक्षित असला काय असला इथनं पुढच्या काळात तेच घराणे, तेच उमेदवारी आणि तेच म्हणजे नात्या गोत्यातलं राजकारण. राजकारण नात्या गोत्यातलं आहे. माझा आक्षेप आहे बौद्धिक पातळीवर सर्व उमेदवार चांगले आहेत. कोणी फक्त धनवान असला, एखाद्याकडे प्रॉपर्टी असली म्हणून तो उमेदवार होऊ शकत नाही. आमच्यासारखे विचार करणारे अभ्यासू लोक भरपूर आहेत समाजामध्ये, त्यांनाही सुद्धा जनता स्वीकारू शकते. जितके अभ्यासू आणि शिकलेले उमेदवार राजकारणात येतील त्याच्यानंतरच मला वाटतं राजकारणाचं काय 100%. बोला साहेब. पत्रकार महोदयांनी जे सांगितलं की 2 तलाठी उमेदवार आहेत, तिसरा उमेदवार मेरिटचा नाही, तर त्याला आमचा आक्षेप आहे. पैसा असणं, संपत्ती असणं, कारखाने असणं, शिक्षण संस्था असणं हे काही निवडणुकीचा मेरिट होऊ शकत नाही. बरोबर. सामाजिक वारसा, सामाजिक कार्याचा वारसा हे मेरिट असलं पाहिजे. करेक्ट. सर्वसामान्यांसाठी झटण्याची वृत्ती हा उमेदवारीचा निकष असला पाहिजे. बरोबर. विकासाचा मुद्दा घेतला तर नगरचा विकास झालाय, पण ह्या प्रस्थापित मंडळींचा झालाय, सामान्य जनतेचा नाही. सामान्य जनतेचा झालेला नाही, प्रस्थापित मंडळींचा विकास झालेला आहे. दोन्ही पक्षाचे जर उमेदवार त्यांची सत्ता होती तर त्यावेळेस दोन्ही पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलं उड्डाणपुलाचं. झाला का नाही? उड्डाणपूल जीएसटीने, नोटाबंदीने लोकांचं वाटोळ केलेलं आहे. या लोकांनी वाटोळ केलेलं आहे. काही केलेलं नाही. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई माझी. प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे. आमचा उमेदवार बाहेरचा नाही, इथलाच आहे. नगर जिल्हा एकच असून नगर जिल्ह्यामध्ये उत्तर दक्षिण असा मतदारसंघ नाही तर अहमदनगर आणि शिर्डी असे 2 मतदारसंघ आहेत. आमचा उमेदवार अहमदनगरसाठी उभा आहे आणि अहमदनगर मधलाच आहे. अहमदनगर मधलाच आहे. आमचा उमेदवार अहमदनगर मधलाच आहे. एक पार्टीने महिला सुरक्षित आहे का? जर या देशाच्या महिला सुरक्षित नसेल तर तुम्ही विकास काय करणार आहे? महिला जर सुरक्षित नसतील तर तुम्ही विकास काय करणार? मंडळी, आपण ही सगळी चर्चा नगरची केलेली आहे. नगर लोकसभा मतदारसंघाची आपण सगळ्यांनी चर्चा केली. सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचा कार्यकर्ता आमचा उमेदवार हाच निवडून येणार. मंडळी, आपण जाऊया पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. चला शिंदे, गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही सांगून ठेवतो आत्ताच.